तिसऱ्या दिवशी रोहितने ठरवलं, आज तो जागाच राहणार. त्याला कळायला हवं होतं की हे नेमकं काय चाललं आहे. तो रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईलकडे पाहत बसला होता. घड्याळात देखील 2:16 दाखवत होते. त्याचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. आणि अचानक 2:17 फोन वाजला. तोच नंबर. रोहित घाबरत कॉल उचलतो आणि फोनवर आवाज येतो, रोहित, ऐक, माझ्याकडे वेळ नाही. रोहित हळू आवाजात विचारतो, अमोल, तू तू जिवंत आहेस का? फोनवर उत्तर येतं, नाही, पण मला मारलं गेलं. रोहितच्या अंगावर काटा येतो. तो घाबरून म्हणतो, कोणी? अमोल म्हणतो, ज्याने मला मारलं तो तुझ्या जवळ आहे. तेवढ्यात रोहितच्या घरात किचन मध्ये काहीतरी पडल्याचा आवाज येतो. रोहित हळूहळू उठतो. तो किचनकडे पाहतो. सगळं अगदी शांत. फोनवरून अमोल पुन्हा बोलतो, रोहित, माझ्या अपघाताबद्दल सगळं खोटं आहे. रोहितचा आवाज थरथरतो. म्हणजे? अमोल म्हणतो, तो अपघात नव्हता. अचानक रोहितच्या बेडरूमचा दरवाजा हळूहळू उघडायला लागतो. रोहित स्तब्ध होतो. फोनवरून अमोल जोरात ओरडतो, रोहित, मागे वळू नकोस. पण भीतीने रोहित मागे वळतो आणि त्याला दिसतं त्याच्या घरात एक सावली उभी आहे. कसा वाटला व्हिडिओ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.